हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आमच्या चॅनेल छंद प्रेमाचा मध्ये. मित्रांनो, माझं नाव सूरज आहे आणि मी झारखंडचा रहिवासी आहे. ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्याचवेळी आमच्या घराच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला आलं. 2-3 दिवसांनंतर कळलं की त्या कुटुंबात एक भाऊ आहेत, जे एका कंपनीत काम करतात. त्यांना कामानिमित्त अनेकदा शहराबाहेर जावं लागत असे. त्यांच्या घरी त्यांचे आईवडील, एक लहान बहीण आणि त्यांची पत्नी राहत होते. मी सकाळी लवकरच कॉलेजला निघून जात असे आणि थेट संध्याकाळीच घरी परतत असे. फक्त रविवारीच शेजारच्या कुटुंबाशी माझं थोडंसं बोलणं होत असे. तेही फक्त काका-काकूंशी. अशीच 3-4 महिने सहज निघून गेले. एके दिवशी संध्याकाळी आई म्हणाली, "बेटा, शेजारच्या काकू आल्या होत्या, त्या तुझ्याबद्दल विचारत होत्या." मी विचारलं, "कशासाठी विचारत होत्या?" तर आई म्हणाली, "मला काही माहीत नाही, तूच त्यांच्याकडे जाऊन विचार." मी संध्याकाळी काकूंच्या घरी गेलो आणि बेल वाजवली. 2-3 वेळा बेल वाजवल्यावरही कोणी दरवाजा उघडला नाही. मी तिथून निघणारच होतो, तेव्हाच आतून आवाज आला, "थांबा, येते." एक क्षणानंतर दरवाजा उघडला आणि मी पाहिलं की एक अत्यंत सुंदर स्त्री समोर उभी होती. ती साधारण माझ्याच वयाची असावी. मी काही बोलणारच होतो, तेव्हाच ती स्वतःच बोलून गेली, "तू सूरज आहेस ना?" मी मान हलवून होकार दिला. भाभी म्हणाली, "माफ कर, दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला, कारण मी नुकतीच अंघोळ करून थेट बाथरूममधून आले." मी विचारलं, "काकू, तुम्ही मला का बोलावलं होतं?" तेव्हा भाभी म्हणाली, "आज माझ्या नणंदेचा वाढदिवस आहे आणि संध्याकाळी एक छोटीशी पार्टी आहे." मी म्हणालो, "त्यात मी तुमची काय मदत करू शकतो?" भाभी हसत म्हणाली, "तू आत येणार आहेस की सगळी चर्चा दारातच करणार?" मी तिच्यासोबत घरात आलो. घरात ती एकटीच होती. मी विचारलं, "घरी कोणी नाही का?" ती म्हणाली, "हो, माझे सासरे काही सामान आणायला बाजारात गेले आहेत. माझी नणंद शाळेत आहे आणि माझे पती नेहमीप्रमाणे आजही बाहेर आहेत." ती म्हणाली, "तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते." थोड्या वेळाने भाभी चहा बनवायला गेली आणि आम्ही चहा पिताना गप्पा मारू लागलो. मी पुन्हा विचारलं, "तुम्ही मला का बोलावलं?" भाभी म्हणाली, "मला वाटतं की तू माझ्या नणंदेच्या वाढदिवसासाठी घर सजवण्यात मदत करावी." मी म्हणालो, "हो, ठीक आहे." आणि मग आम्ही दोघं आपापल्या कामात गुंतलो. काही वेळाने भाभी स्वयंपाकघरात गेली आणि मी घर सजवण्याच्या कामात मग्न झालो. थोड्या वेळाने अचानक स्वयंपाकघरातून आवाज आला, "सूरज, पटकन इकडे ये." धावत धावत गेलो आणि पाहिले की भाभी स्वयंपाकघरात पडली होती. मी विचारले, "अरे भाभी, काय झालं?" तिने सांगितले, "माझ्यासमोर एक उंदीर आला होता, म्हणून मी पळाले आणि दरवाजाच्या कडेला माझ्या पायाला इजा झाली." मी म्हणालो, "अरे यार, तू किती विचित्र आहेस. आता तू ठीक आहेस ना?" भाभी म्हणाली, "मला उठता येत नाही, कृपया माझी मदत कर." मी भाभीचा हात पकडून उठवायला लागलो. भाभी थरथरत म्हणाली, "मी उठूच शकत नाही, मग चालणे तर दूरची गोष्ट आहे." मग मी भाभीला आधार दिला आणि काही पावले चाललो, पण ती पुन्हा सोफ्यावर बसली आणि म्हणाली, "आता मला चालता येत नाही आणि खूप गरमही वाटत आहे." मी म्हणालो, "तू आत खोलीत चल, मी कूलर चालू करतो." भाभी म्हणाली, "खूप वेदना होत आहे, आता मला अजिबात चालता येत नाही." मी घाबरून म्हणालो, "मग मी तुला गोदीत उचलतो." भाभी झटकन म्हणाली, "तू मला उचलू शकशील का?" मी म्हणालो, "होय, का नाही?" भाभी म्हणाली, "जर तू मला उचललेस, तर मी संध्याकाळी तुला एक गिफ्ट देईन, पण ही गोष्ट तू भाऊला सांगू नकोस." मी हे समजून म्हणालो, "ठीक आहे, पण तूही कुणाला काही सांगू नकोस." भाभी हसत म्हणाली, "मी कुणाला काय सांगणार आहे?" इतके ऐकताच मी भाभीला उचलले आणि तिला बेडरूममध्ये नेऊ लागलो. माझी अवस्था खराब झाली होती. एक तरुण सुंदर भाभी माझ्या गोदीत होती. मला समजायला वेळ लागला. मला कळलं नाही की भाभी काय हवंय. मी तिला बेडवर पडू दिलं आणि कूलर चालू केलं. मी तिला विचारलं, "आता सांग, माझं गिफ्ट कुठे आहे? मी तुला इथपर्यंत घेऊन आलो आहे." भाभी हसत म्हणाली, "संध्याकाळी ये, मी पुरेसा इनाम देईन." मला समजलं होतं की भाभी मला काय इनाम देऊ शकते. मी भाभीला विचारलं, "तुझ्या जखमेची स्थिती कशी आहे?" भाभी म्हणाली, "होय, अजून वेदना आहे. त्या अलमारीत बाम ठेवली आहे, थोडी आणून दे. मी लावून येईन." मी लगेच बाम आणली आणि म्हणालो, "भाभी, मी लावून देतो." भाभी म्हणाली, "मी स्वतः लावून घेईन."
भाभीने माझ्यासमोर तिची साडी उचलली आणि बाम लावायला लागली. तुम्ही समजू शकता की त्यावेळी माझी काय अवस्था झाली असेल. तेवढ्यात भाभी म्हणाली, असे वाटते की माझ्या कमरेलाही चोट आली आहे. पण माझा हात तिथे पोहोचत नाही. मी विचारलं, भाभी मी लावून देतो का? भाभी म्हणाली, नको, सोड. मी कसा तरी लावून घेईन. जर भाऊला कळलं की मी कुणाच्या तरी कडून कमरेची मालिश करून घेतली, तर मोठा बवाल होईल. मी म्हणालो, भाऊला कोण सांगणार? मी तर सांगणार नाही. कदाचित तू सांगशील. भाभी हसत म्हणाली, मी का सांगेन? मी म्हणालो, मग दे बाम मला, मी तुझ्या कमरेची मालिश करतो. भाभीने मला बाम दिली आणि पडली. मग मी भाभीच्या कमरेची मालिश करू लागलो. थोड्या वेळाने ती म्हणाली, आता तू तुझ्या घरी जा. बाकीचं काम संध्याकाळी करू. मी एक युक्ती लढवली आणि म्हणालो, मी जातोय, तू दार बंद कर. मी झटकन उठलो आणि भिंतीच्या कोपऱ्यात लपलो. भाभीने दार बंद करेपर्यंत मी तिच्या घरात चांगल्या प्रकारे लपून राहिलो. भाभी परत बेडवर जाण्याऐवजी हॉलमध्ये गेली. मी पाहिलं की भाभीचा पाय पूर्णपणे बरा होता आणि ती चांगल्या प्रकारे चालत होती. मला समजलं की हे फक्त एक बहाणा होता. मनात आलं की आत्ताच भाभीकडे जाऊ, पण मी मन शांत केलं. त्यानंतर मी जे पाहिलं त्याने माझे पायाखालची जमीन सरकली. मी पाहिलं की भाभी सोफ्यावर येऊन बसली आणि टीव्हीवर तीच चित्रपट सुरू केला आणि बघू लागली. हे सर्व पाहून मी हबकून गेलो. ती टीव्ही बघत बघत म्हणाली, माझा नवरा तर बाहेरच बाहेर राहतो. त्याला माझी काहीच पर्वा नाही. हे ऐकताच माझ्यात इतके धैर्य आलं की मी वेळ न घालवता तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. ती मला समोर पाहून हबकून गेली आणि टीव्ही बंद करू लागली. मग मी धीर करून भाभीला म्हणालो, तू हे काय बघत आहेस? भाभी म्हणाली, काहीही बघत नाही. मी म्हणालो, भाभी, आता जास्त नाटक करू नकोस. मी सर्व काही पाहिलं आहे. हे ऐकताच भाभी रडू लागली आणि म्हणाली, हे सर्व गोष्टी. हे बाहेर कुणाला सांगू नका, नाहीतर माझी खूप बदनामी होईल. मग मी पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, मी असं का करेन? तू माझी भाभी आहेस. मी भाभीला म्हणालो, भाऊ नाही येत, तर काय झालं? मी आहे ना. मी तिचे अश्रू पुसत म्हणालो, जो आनंद भाऊ तुला देऊ शकत नाही, तो मी तुला देऊ शकतो. भाभी घाबरून मागे हटली आणि म्हणाली, नाही, असं होऊ शकत नाही. मी म्हणालो, भाभी, जेव्हा तू खोलीतून बाहेर आलीस, तेव्हा तू पूर्णपणे बरी होतीस. मला माहीत आहे की तू हे सर्व जाणून बुजून केलंस. भाभी माझं बोलणं ऐकून डोळे खाली घातले. मी म्हणालो, भाभी, विचार कर. तुझा नवरा महिनाभर बाहेर असतो. तुलाही मनात येत असेल ना? मी तुला तो आनंद देऊ शकतो. भाभी म्हणाली, कुणाला सांगशील ना? मी आनंदित होऊन म्हणालो, अरे भाभी, तू अजिबात काळजी करू नको. ही गोष्ट आपल्या दोघांपेक्षा कुणालाच कळणार नाही. भाभी म्हणाली, ठीक आहे, चल खोलीत. थोड्या वेळाने आम्ही दोघे खोलीतून बाहेर आलो. भाभी खूप आनंदी दिसत होती. नंतर थोड्या वेळाने बोलत बोलत मी माझ्या घरी परतलो. मित्रांनो, या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. याचा कुणाशीही किंवा कुठल्याही घटनेशी काहीही संबंध नाही. जर कुणाच्याशी किंवा कुठल्याही घटनेशी साम्य आढळले, तर ते केवळ योगायोग समजावे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आम्ही तुमच्यासाठी रोमॅन्टिक कथा घेऊन येत राहू. तोपर्यंत लव्ह यू आणि टेक केअर, मित्रांनो.